जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर काही दिवसांपूर्वी तुमच्या फोनमध्ये झालेले बदल तुमच्या लक्षात आले असतील. अँड्रॉइड वापरकर्त्यांचा कॉल आणि डायलरची सेटिंग अचानक बदलल्याने अनेक अँड्रॉइड युजर्स चकित झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक जण आपल्या फोनमध्ये अचानक बदल झाल्याचं सांगत प्रश्न विचारत आहेत. काहींनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे. अँड्रॉइड फोनवरून एखाद्या व्यक्तीला कॉल करताना किंवा आलेला कॉल रिसीव्ह करताना फोनचा इंटरफेस म्हणजे डिस्प्ले आणि डिझाईन बदललेलं दिसत आहे. कुठल्याही सेटिंग्जमध्ये बदल किंवा छेडछाड न करता आपोआप डिस्प्ले कसा काय बदलला या शंकेने अनेकांना गोंधळात टाकले आहे. आपला फोन हॅक तर नाही ना झाला अशी शंकाही काहींनी उपस्थित केली. अनेक अँड्रॉइड युजर्सनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून याबाबत माहिती शेअर केली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जगभरातील अँड्रॉइड वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये झालेल्या या बदलाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं आहे. हे बदल फक्त अँड्रॉइड फोनमध्ये झाले आहेत. iOS फोनमध्ये अशा प्रकारे बदल झालेला नसल्याने तो फोन वापरकर्त्यांना काळजी करण्याचं कारण नाही. पण अँड्रॉइड फोनमध्ये हे बदल नक्की कशामुळे झाले, या सेटिंग्ज नेमक्या कशा बदलल्या, त्या पुन्हा पूर्वीसारख्या करता येणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या प्रकरणावर अनेक वापरकर्त्यांनी स्वतःच्या पद्धतीने उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. कुणी याला हॅकिंगशी जोडले तर काहींनी ही अपडेट राज्य संस्थांकडून आपल्यावर पाळत ठेवण्याचा प्रकार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली. परंतु हे घडलं कसं हे जाणून घेऊ. सर्व अँड्रॉइड फोनचं सॉफ्टवेअर गुगलकडून तयार केलं जातं आणि त्याच्याकडूनच अपडेटही केलं जातं. कंपनीने मे 2025मध्ये घोषणा केली होती की ते मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह नावाचे अपडेट आणत आहेत, जे मागील काही वर्षातील सर्वात मोठ्या अपडेट्सपैकी एक असेल. या अपडेट्सद्वारे फोनमधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेचा वापर अधिक सोपा आणि जलद आणि अधिक माहितीपूर्ण होईल, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. यापूर्वी आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये डिस्प्ले मटेरियल 3 या डिझाईनवर चालत होता. गुगलच्या माहितीनुसार अब्जावधी युजर्सद्वारे नियमितपणे वापरल्या गेल्याने त्यांना त्याची सवय झाली होती. गुगलने सांगितले की नवीन डिस्प्ले सेटिंग्जमध्ये अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत, जसे की नोटिफिकेशन्स, कलर थीम्स, फोटोज, जीमेल आणि वॉच इत्यादी. यातील अपडेट्स देखील याचाच भाग आहे. गुगलने सांगितले की मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह या अपडेट अंतर्गत अँड्रॉइड फोनच्या कॉल ॲपचं डिझाईन बदलण्यात आलं आहे. हे अपडेट सुरुवातीला जूनमध्ये काही वापरकर्त्यांना देण्यात आलं होतं आणि नंतर टप्प्याटप्प्यानं मोठ्या प्रमाणात रोल आउट करण्यात आलं. गुगलच्या म्हणण्यानुसार यामागचा उद्देश कॉलिंग ॲप अधिक सोपं करणे हा आहे. गुगलने रिसेंट आणि फेवरेट्स हे पर्याय काढून टाकले असून त्यांना होममध्ये मर्ज केलं आहे. त्यामुळे आता तुम्ही फोन ॲप उघडल्यावर तुम्हाला फक्त होम आणि कीपॅड हे पर्याय दिसतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार आता एकाच नंबरवरून आलेले सर्व कॉल्स एकत्रितपणे किंवा एकाच ठिकाणी दाखवले जाणार नाहीत, तर कॉल हिस्ट्रीमध्ये वेळेनुसार दाखवले जातील. त्यामुळे तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट शोधायची गरज पडणार नाही. यामुळे वापरकर्ते कॉल हिस्ट्री अधिक स्पष्टपणे समजू शकतील, असं गुगलचं म्हणणं आहे. तसेच प्रत्येक नंबर वेगळा उघडून किती मिस्ड कॉल्स आहेत किंवा किती रिसीव्ह झाले हे पाहण्याची गरज पडणार नाही, असंही स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे. यासह इनकमिंग कॉल आणि इन कॉलचे डिझाईनही वापरकर्त्यांच्या फीडबॅकनंतर बदलण्यात आले आहेत. नवीन डिझाईननुसार इनकमिंग कॉलची रचनाही बदलण्यात आली आहे, जेणेकरून वापरकर्त्यांकडून खिशातून फोन काढताना चुकून कॉल रिसीव्ह किंवा कट होऊ नये. गुगलचा मेसेज आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून असे दिसते की अनेक वापरकर्त्यांचे फोन ॲप आपोआप अपडेट झाले, परंतु बरेच लोक असे आहेत ज्यांच्या फोनच्या सेटिंग्ज अजूनही बदललेल्या नाहीत.